नमस्कार, मी स्वप्नील खैरनार. NK न्यूजमध्ये आपले स्वागत. आजच्या ठळक बातम्या. NDCAची उपअंत्य फेरीत धडक. नाशिकच्या मुलींनी मैदान गाजवले. वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीने साजरी. आता बातमी NDCAच्या विजयाची. मेरी क्रिकेट क्लबतर्फे घेण्यात येत असलेल्या 14 वर्षातील स्पर्धेत NDCAच्या संघाने दणदणीत विजय मिळवला. NDCA तर्फे मयंक भापकर यांनी 4 तर आदिल खान यांनी 3 गडी बाद केले. आकाश पाठक, अर्चित कुलकर्णी, राजवीर शिंदे, शिवराज राठोड, खान, अद्वैत भदान व अली शेख यांनी उत्तम खेळी केल्या असल्यामुळे NDCAने उपांत्य फेरीत धडक मारली. या विजयाबद्दल प्रशिक्षक मंगेश शिरसाट व अविनाश पठाडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. NK न्यूजसाठी अस्मिता खैरनार, नाशिक. आता बातमी तळीरामांसाठी. अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या तळीरामांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल वाढीच्या दृष्टीने मद्याच्या किमतीमध्ये 1.5% वाढ करण्यात आली आहे. 7 जन्म हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करणाऱ्या महिलांनी पारंपरिक पद्धतीने वट सावित्री पौर्णिमा साजरी केली. शहर व जिल्ह्यातील मोठ्या उत्साहाने महिलांनी वडाच्या झाडाजवळ गर्दी केली होती. पुणे येथे सुरू असलेल्या WMPL स्पर्धेत नाशिकच्या महिला खेळाडूंनी मैदान गाजवले आहे. सोलापूर स्मॅशर्स संघाकडून खेळताना ईश्वरी सावकार हिने नाबाद 75 धावा करत 7 चौकार मारल्या. याच सामन्यात लक्ष्मी यादव हिने 3 गडी बाद केले. NK न्यूजसाठी स्वप्नील खैरनार, नाशिक. तर वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत नमस्कार.